पुण्यामध्ये मानाचे 5 गणपती विराजमान होतात। यापैकी दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरीचा गणपती। गेल्या 132 वर्षांपासून तांबडी जोगेश्वरीचा गणेशोत्सव साजरा केला जातो। पुण्यातील मानाच्या दुसऱ्या गणपतीची परंपरा नेमकी काय आहे जाणून घेऊयात। आपण आलेलो आहोत पुण्यातल्या दुसऱ्या मानाच्या गणपती मंदिरामध्ये म्हणजेच तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये। तर नक्की ह्याला मानाचा दुसरा हे स्थान का दिले गेले आणि या सगळ्या मंदिराचा काय इतिहास आहे आज आपण जाणून घेऊयात। आत्ता आपल्यासोबत आहेत प्रशांत टिकार जे या मंदिराचे विश्वस्त आहेत। सर तुमचं NDTV मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आम्हाला एक थोडीशी झलक द्या की या मंदिराला मानाचा दुसरा हे मान काय आहे आणि ह्याचा इतिहास काय आहे। नमस्कार। 132 वर्षापूर्वी साधारण जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हा कसबा गणपती हे ग्रामदैवत पुण्याचे आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर हे ग्रामदेवता होती। म्हणून गणेशोत्सवाचा पहिला म्हणजे मानाचा पहिला हा कसब्याला नंबर देण्यात आला आणि मानाचा दुसरा हा तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण्यात आला। 132 वर्षांचा इतिहास आहे। तर त्या नक्की इतिहास एवढे 132 वर्ष आपण पाहिले तर या मंदिरांनी कशा काय वेगवेगळे क्रांतिकारी क्षण जे आहेत त्याचा साक्ष आहेत। तर त्याचा इतिहास काय? तर जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तेव्हा टिळकांच्या मनात होतं की हा उत्सव का सुरू केला आहे तर लोकप्रबोधन आणि लोकसंघटन ह्याच्यामधनं काही क्रांतिकारी तेव्हा जो आपला जो मुद्दा होता स्वातंत्र्याचा त्याच्यासाठी लोकांचं प्रबोधन करून त्यात काही उपयोग करता येईल का। मग नंतर स्वातंत्र्यानंतर हीच परंपरा आम्ही ती चालू ठेवलेली आहे। लोक एकत्र येणं आणि एक पारंपरिक पद्धतीनेच तेव्हा जसा उत्सव साजरा होता त्याच पद्धतीने अजूनसुद्धा पारंपरिक पद्धतीने आपण उत्सव साजरा करतो। आपण ही मूर्ती बघतो, ही जेवढी सुंदर मूर्ती आहे त्याच्या मागचा इतिहास काय आहे? त्यांनी कोणी ती एवढी सुंदर कोरलेली आहे? आपण ही मूर्ती बघाल तर ही मूर्ती जी आहे हिचं मुख आहे ते जुन्या गंजिफा खेळ जो होता त्यातला जो आफ्रिकन हत्तीचं मुख आहे त्याप्रमाणे आपल्या श्रींचं मुख आहे आफ्रिकन हत्तीचं। आणि ही जी मूर्ती आहे ही पूर्णपणे शाडूमधून बनवली जाते। दरवर्षी नवीन बनवली जाते। अनंत चतुर्दशीला हिचं विसर्जन होतं। नक्कीच आपण जसं बघितलं की पुण्यातले मानाचे गणपती हे पुण्याच्या संस्कृती आणि परंपरेचं प्रतीक आहेत आणि तेच NDTV मराठीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।